एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 7 व्हेरिएशन मधील प्रॅक्टिस सेट 7.2 सॉर्ट आउट करणार आहोत. सो लास्ट लेक्चरला आपण याच सेम प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड कव्हर केलेला आहे. सो या लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ कव्हर करणार आहोत. सो सी दी क्वेश्चन नंबर थर्ड. The boxes are to be filled with apples in a heap. If 24 apples are put in a box, then 27 boxes are needed. If 36 apples are filled in a box, how many boxes will be needed? Is it clear? That means एक ॲपलचा हीप आहे आणि जर आपण 24 ॲपल्स दॅट मीन्स 2 डझन ॲपल्स जर एका बॉक्समध्ये फिल केले तर 27 बॉक्सेस लागतात. इज इट क्लिअर? जर आपण 36 दॅट मीन्स 3 डझन जर ॲपल एका बॉक्समध्ये जर फिल केले तर बॉक्सेस किती लागतील असा आपला क्वेश्चन आहे. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. ॲपल्ससाठी आपण एक्स कन्सिडर करूया आणि बॉक्सेससाठी आपण वाय कन्सिडर करूया. सो यू कॅन राईट लेट the number of apples, let the number of apples be x. Is it clear? Then number of boxes, boxes साठी आपण y consider करूया, b y. Is it clear? so जे given आहे ते सुरुवातीला आपण लिहून घेऊया. given information is if x is equal to 24 म्हणजेच 24 ॲपल्स ज्यावेळेस आपण फिल करतो त्यावेळेस बॉक्सेस हे 27 लागत आहेत. इज इट क्लिअर? इफ जर आपण ॲपल्स 36 फिल केले तर बॉक्सेस किती लागतील असा आपला क्वेश्चन आहे. इज इट क्लिअर? हेच आपण ॲरो थ्रू कसं दाखवू शकतो. जर नंबर ऑफ ॲपल्स इन्क्रीज केले एका बॉक्समधले तर बॉक्सेस काय होणार आहेत? डिक्रीज होणार आहेत. Is it clear? That means we can write if number of apples in box, number of apples in box increase, then boxes काय होणार आहेत? डिक्रीज होणार आहेत. then boxes will be decreased. Is it clear? It shows inverse variation. So we can write it shows inverse variation. Is it clear? So inverse variation आहे म्हणजे प्रोडक्ट हा कॉन्स्टंट असतो. So we can write x is inversely proportional to y. Is it clear? So हेच आपण कसं लिहू शकतो? x is equal to k upon y. सो इक्वेशन काय तयार होईल? k इज इक्वल टू x इंटू y. इट इज अवर इक्वेशन. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपल्याला कॉन्स्टंट फाइंड आउट करावा लागतो. सो वी कॅन राईट वी हॅव टू फाइंड आउट कॉन्स्टंट दॅट इज व्हॅल्यू ऑफ के. सो आपले इक्वेशन काय आहे? के इज इक्वल टू एक्स इंटू वाय. सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. के इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू आहे 24. इज इट क्लिअर? त्यानंतर वायची व्हॅल्यू आहे 27. सिम्पली आता आपल्याला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 27 4चा 108. सो 10 कॅरी होतील. इज इट क्लिअर? त्यानंतर 27 2चा 54 आणि कॅरी झालेली 10 दॅट मीन्स 64. इज इट क्लिअर? केची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. के इज इक्वल टू 648. इज इट क्लिअर? तर आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो वी कॅन राईट इक्वेशन काय आपलं? इक्वेशन k इज इक्वल टू x इंटू वाय. सो वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो वायसाठी आपण इक्वेशन तयार करून घेऊया. y इज इक्वल टू तर x काय होणार इकडं? शिफ्ट होईल. इज इट क्लिअर? सो y इज इक्वल टू k अपॉन x. इज इट क्लिअर? सो
y इज इक्वल टू, आता व्हॅल्यूज पुट करूया. केची व्हॅल्यू आत्ताच आपण फाइंड आउट केलेली आहे. के इज इक्वल टू 648 अपॉन एक्सची व्हॅल्यू 36. तर आपल्याला ॲपल्स हे 36 फिल करायचे आहे. इज इट क्लिअर? सो y इज इक्वल टू, तर आपण हे कट करू शकतो. 6ने जर आपण कट केलं तर 6 6चा 36, त्यानंतर 6 1चा 6. इज इट क्लिअर? त्यानंतर काय होईल, 6पेक्षा 4 हा छोटा होतो आहे, सो 0चा भाग लागेल. त्यानंतर 6 8चा 48. इज इट क्लिअर? सो वायची व्हॅल्यू काय आलेली आहे, y इज इक्वल टू 108 अपॉन 6. इज इट क्लिअर? 6ला अगेन आपण कट करू शकतो. 6 1चा 6 आणि 6 1चा 6. इज इट क्लिअर? रिमेनिंग 4 आणि हे 8 48 होतील. सो आता 6 8चा 48. इज इट क्लिअर? सो वायची व्हॅल्यू किती मिळालेली आहे, y इज इक्वल टू 18. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 18 बॉक्सेस आता लागणार आहेत. y is equal to 18. That means 18 boxes. Is it clear? So we can write 18 boxes will be needed. So we can write, therefore 18 boxes will be needed to fill the apples. Is it clear? दॅट मीन्स 36 ॲपल्स जर फिल करायचे असतील तर 18 बॉक्सेस हे लागणार आहेत. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन. सी दी क्वेश्चन नंबर 4. राईट दी फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग दी सिम्बॉल ऑफ व्हॅरिएशन. अँड फर्स्ट स्टेटमेंट इज दी वेवलेंथ ऑफ साऊंड L अँड इट्स फ्रिक्वेन्सी F आर इन इन्व्हर्स व्हॅरिएशन. म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो, L is inversely proportional to F. It is our final answer. Is it clear? म्हणजेच काय होणार आहे, ज्यावेळेस L दॅट मीन्स वेवलेंथ ही इन्क्रीज होते त्यावेळेस फ्रिक्वेन्सी दॅट मीन्स F ही काय होत असणार आहे, डिक्रीज होत असणार आहे. इट शोज इन्व्हर्स व्हॅरिएशन. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट, the intensity R of the light varies inversely with the square of the distance of D of the screen from the lamp. Is it clear? So I आणि distance that means intensity आणि distance यांच्यामध्ये काय आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. सो हेच आपण कसं लिहू शकतो, I is inversely proportional to, इथं काय सांगितलेलं आहे, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, म्हणजे आपल्याला डिस्टन्सचा स्क्वेअर हा द्यावा लागणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स इंटेन्सिटी जर इन्क्रीज झाली तर स्क्वेअर डिस्टन्सचा स्क्वेअर दॅट मीन्स स्क्वेअर ऑफ डिस्टन्स काय होत आहे, डिक्रीज होत आहे. इट शोज इन्व्हर्स प्रपोर्शन. त्यामुळे आपण हेच कसं लिहू शकतो, I is inversely proportional to square of distance. Is it clear? Then fifth question. See the question. X is inversely proportional to root y. If when x is equal to 40, then y is equal to 16. If x is equal to 10, find y. So सुरुवातीला जे गिवन आहे ते आपण लिहून घेऊया. X is inversely proportional to root y. Is it clear? So एक्सची व्हॅल्यू 40 असेल तर वायची व्हॅल्यू 16 आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर एक्सची व्हॅल्यू जर 10 असेल तर वायची व्हॅल्यू वी हॅव टू फाइंड आउट. इज इट क्लिअर? सो ते इन्व्हर्सली प्रपोर्शनमध्ये आहे. सो हेच आपण कसं लिहू शकतो, एक्स इज इक्वल टू के अपॉन रूट वाय. इज इट क्लिअर? सो इक्वेशन काय तयार होईल, के इज इक्वल टू एक्स इंटू रूट y. Is it clear? It is our equation. So equation मध्ये आता सुरुवातीला व्हॅल्यूज पुट करूया आणि कॉन्स्टंट फाइंड आउट करूया. Is it clear? So k is equal to x ची व्हॅल्यू 40 इंटू y ची व्हॅल्यू 16 दॅट मीन्स रूट
16. Is it clear? So 40 as it is. The root 16, that means 4. Is it clear? कारण 4 square 16, that means 16 चा square root 4. Is it clear? So k is equal to 4 4 चा 16 आणि हा 0, that means k ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आपल्याला मिळालेला आहे 160. Is it clear? आता आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ज्यावेळी x ची व्हॅल्यू ही 10 असेल. सो नाउ x is equal to 10, then y is equal to question mark. सो y साठीचे इक्वेशन आपण तयार करूया. हे जे गिवन इक्वेशन आहे या इक्वेशनवरूनच आपण y चे इक्वेशन तयार केलेलं आहे. y रूट y इज इक्वल टू k अपॉन x. इज इट क्लिअर? रूट y चे इक्वेशन म्हणजेच x इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, ते जर शिफ्ट केलं तर काय होईल? डिवायडेशनला जाईल, म्हणजेच रूट y इज इक्वल टू k अपॉन x. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. रूट y ॲज इट इज, k ची व्हॅल्यू 160, त्यानंतर x ची व्हॅल्यू गिवन आहे 10. सो हा 0 ला 0 कट होईल. रूट y इज इक्वल टू 16. जितक्या आता आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर इथं जर y मिळवायचं असेल तर इथं आपल्याला स्क्वेअर करावं लागेल. सो वी कॅन राईट स्क्वेअरिंग बोथ साइड्स. जितक्या स्क्वेअरिंग बोथ साइड्स, जर बोथ साइड्सचा जर आपण स्क्वेअर केला तर रूट y गेन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 16 स्क्वेअर. जितक्या आता इथं काय होईल? स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होईल. जितक्या म्हणजे LHSला काय राहणार आहे? y. y इज इक्वल टू 16 स्क्वेअर. वी नो दॅट 256. जितक्या इट इज अवर फायनल आन्सर. Then next question, sixth one. See the question. X varies inversely as y when x is equal to 15, then y is equal to 10. If x is equal to 20, then y is equal to question mark. That means we have to find out the value of y. ठीक आहे? सो गिवन आहे ते सुरुवातीला आपण लिहून घेऊया. x आणि y यांच्यामध्ये इन्व्हर्सली प्रपोर्शनमध्ये हे आहेत. सो वी कॅन राईट x इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू y. जितक्या हे आपलं गिवन आहे. जितक्या सो व्हॅल्यूज दिलेले आहे. वेन x इज इक्वल टू 15, देन y इज इक्वल टू 10. जितक्या इफ x इज इक्वल टू 20, देन y इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. जितक्या सो हे इन्व्हर्सली प्रपोर्शनमध्ये आहे. सो हे आपण कसं लिहू शकतो? x इज इक्वल टू k अपॉन y. इज इट क्लिअर? सो इक्वेशन काय तयार होईल? k इज इक्वल टू x इंटू y. इट इज अवर इक्वेशन. इज इट क्लिअर? तर सिम्पली कॉन्स्टंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो k इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 15, त्यानंतर y ची व्हॅल्यू 10. सो k इज इक्वल टू 15 1 चा 15 आणि हा 0, दॅट मीन्स k ची व्हॅल्यू 150. जितक्या आता आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ज्यावेळी x ची व्हॅल्यू ही 20 असेल. सो वी कॅन राईट नाउ x इज इक्वल टू 20, देन y is equal to question mark. So our equation, we can write equation is k is equal to x into y. तर y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो y साठी आपण इक्वेशन रेडी करूया. y इज इक्वल टू, तर हे x इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे शिफ्ट झाल्यानंतर y इज इक्वल टू k अपॉन x. जितक्या तर सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. y इज इक्वल टू k ची व्हॅल्यू आत्ताच आपण फाइंड आउट केली 150 आणि x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 20. जितक्या सो इथं 0 ला 0 कट होईल. सो
y इज इक्वल टू 15/2. दॅट मीन्स 15चा हाफ, दॅट मीन्स 7.5. इज इट क्लिअर? सो वायची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 7.5. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.